3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. वैशाख महिन्यातील तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हटले जाते. अक्षय तृतीयेला केलेले दान, धर्म, जप, ध्यान यांचे पुण्य अक्षय टिकत असते, कधीही त्याचा क्षय होत नसतो. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला इतरही अनेक महत्त्व आहे. याच दिवशी भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या परशुराम यांचा जन्म झाला. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेचा देखील याच दिवशी जन्म झालेला आहे. त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा मातेची पंचोपचार पूजा करावी. त्यामुळे आपल्या घरात अन्नधान्याची भरभराट होत असते. याच दिवशी युधिष्ठिराला अक्षय पात्र मिळाले होते. अक्षय तृतीयेला भगवान विष्णू व लक्ष्मी यांच्या पूजेला खूप महत्त्व आहे. आपल्या घरात लक्ष्मीचा सदैव वास राहावा, आपली भरभराट हवी यासाठी भगवान विष्णू व लक्ष्मीची पूजाही केली जात असते. त्याचप्रमाणे याच दिवशी पितरांचे ऋण फेडण्याचा देखील दिवस आहे. या दिवशी गंगा पृथ्वीवर प्रगट झाली होती. राजा भगीरथाने खूप तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान शंकराच्या कृपेने गंगा पृथ्वीवर प्रगट केली होती. याच दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी गंगा स्नान नक्की करावे. यामुळे सर्व पापातनं आपल्याला मुक्ती मिळत असते. ज्यांना शक्य नाही त्यांनी आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून आंघोळ करावी. त्याचप्रमाणे या दिवशी चैत्र तृतीयेला बसलेली गौरी उठवली जाते. त्यामुळे गौरीला गोडाचा नैवेद्य करून सौभाग्य अलंकार अर्पण करता. तसेच स्त्रिया हळदी कुंकू करतात. चुडादान देखील या दिवशी केले जात असते. त्याचप्रमाणे जलाने भरलेला कुंभ दान करावा. कैरीचे पने, उसाचा रस, थंड पदार्थ यांचे देखील दान केले जात असते. त्याचप्रमाणे गरिबांना छत्री, पाण्याचा माठ, त्याचप्रमाणे गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं यांचे देखील दान करावे. यामुळे भरपूर पुण्य आपल्याला मिळत असते. थोडक्यात काय तर उन्हाळ्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहे गरिबांसाठी त्यांचे दान नक्की करावे. यावर्षी अक्षय तृतीया ही 10 मे 2024 रोजी शुक्रवारी आहे. तृतीया तिथी ही शुक्रवारी 10 मे रोजी पहाटे 4:17 सुरू होणार आहे व शनिवारी मध्यरात्री 2:50 तृतीया तिथी आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 10 मे रोजी अक्षय तृतीया ही साजरी करणार आहे. तर अक्षय तृतीया ही रोहिणी नक्षत्रावर आल्यावर खूपच शुभ मानली जाते. त्यामुळे यावर्षी रोहिणी नक्षत्रावर अक्षय तृतीया आली आहे, त्यामुळे ती खूपच शुभ आहे. तर 10 मेला सकाळी 10:47 रोहिणी नक्षत्र आहे. त्यामुळे या दिवशीला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा देखील केली जात असते. तर त्यासाठीचा शुभ मुहूर्त हा सकाळी 5:33 पासून ते दुपारी 12:18 आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवघर स्वच्छ करावे. एका चौरंगावर कापड टाकून त्यावर तांदळाची रास टाकावी. त्यावर कलश स्थापना करावा, त्याला गंधाचे बोटे लावावी. त्याचप्रमाणे कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, त्याचप्रमाणे नाणे, सुपारी टाकावी व त्यावर नागिलीचे किंवा विड्याची पानं ज्याला म्हणतात ते ठेवावे व त्यावर नारळाची स्थापना करावी. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो असेल तर तो ठेवावा. तो नसेल तर सत्यनारायणचा फोटो ठेवला तरीही चालेल आणि तोही नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती देखील या ठिकाणी ठेवू शकता. तर त्यानंतर आपल्याला 2 विड्याची पाने घेऊन त्यावर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचे आपल्याला गणपतीच्या मूर्तीवर आणि त्याची त्या विड्याच्या पानावर आपल्याला स्थापना करायची. त्याचप्रमाणे अजून 2 विड्याची पाने घेऊन त्यावर बाळकृष्णाची आपल्याला स्थापना करायची आहे. त्यासाठी बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला पुरुष सूक्त म्हणून त्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे व त्या विड्याच्या पानावर आपल्याला बाळकृष्णाची स्थापना करायची आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याची देखील आपल्याला श्रीसूक्त म्हणून पूजा करायची आहे आणि त्याची देखील आपल्याला स्थापना करायची आहे. त्याचमुळे भगवान विष्णू आणि कृष्णाला आपल्याला या ठिकाणी तुळशीचे पान अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे तुळशीची देखील आपल्याला या ठिकाणी पंचोपचार पूजा करायची आहे. तसेच विष्णू सहस्रनाम, श्रीसूक्त, त्याचप्रमाणे लक्ष्मीचा मंत्र याचे देखील आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे. या पद्धतीने भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा सदैव वास राहतो. त्याचप्रमाणे आपल्याला सुख, समृद्धी, आयुष्य, आरोग्य यांचा देखील लाभ होत असतो.
त्याचप्रमाणे 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस असल्यामुळे या दिवशी सोने खरेदी करणे, घर खरेदी करणे, गाडी खरेदी करणे तसेच नवीन एखादा व्यवसाय सुरू करणे असे शुभ कार्य या दिवशी केले जात असते. तर अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे संपूर्ण दिवस हा शुभ असतो. त्याच्यामुळे पूर्ण दिवस तुम्ही कोणतीही खरेदी केली तरी चालते, त्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. परंतु यावर्षी सोने खूप महाग आहे, त्यामुळे ज्यांना सोने खरेदी करणे शक्य नाही त्यांनी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांची खरेदी केली तरी आपल्याला तेवढेच पुण्य लाभते. त्या वस्तू कोणत्या आहे आता आपण ते बघू. तर लक्ष्मीला प्रिय असणारी कमळगट्ट्याची माळ तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर ते देखील तुम्ही घरी आणू शकता आणि त्याची पंचोपचार पूजा करून श्रीसूक्त म्हणून त्याची पूजा तुम्ही या दिवशी करू शकतात. तसेच या दिवशी तुम्ही कवड्यांची देखील पूजा करू शकता. त्यासाठी 5 किंवा 7, 11 या प्रमाणात तुम्हाला कवड्या आणायच्या आहे व त्या देवाजवळ ठेवून त्याची पूजा करायची आहे व दुसऱ्या दिवशी लाल कपड्यामध्ये बांधून त्या आपल्याला आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी कपाटात तिजोरीत आपल्याला या ठेवायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी जवस देखील आणू शकता. ज्याप्रमाणे आपण कवड्यांची पूजा केली आहे त्याचप्रमाणे जवस देवाजवळ ठेवून दुसऱ्या दिवशी लाल कापडात बांधून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता. तसेच तुम्ही तांदूळ देखील आणू शकता. यामुळे जर तुमचा शुक्र ग्रह कमकुवत असेल तर तो मजबूत होण्यास मदत. त्याचप्रमाणे तुम्ही धने देखील या दिवशी घरी आणू शकता. तसेच हळद कुंकू देखील तुम्ही नक्की घरी आणा. यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे कुंकू या दिवशी नक्की घरी आणा. या दिवशी आता काय करू नये हे आपण बघून घेऊ. तर या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नये. तसेच कोणतेही चुकीचे कार्य करू नये. तसेच काळे वस्त्र, काळे कपडे, काळी वस्तू कोणालाही दान करू नका. बरेच जण घरात आई वडील जर कोणी मृत झालं असेल तर पितरांना आंब्याचा नैवेद्य दाखवल्याशिवाय आंबा हा खात नसतात. त्यामुळे देवांना व पितरांना पुरणपोळी, आंब्याचा रसाचा नैवेद्य दाखवला जातो आणि मगच आंबा खायला सुरुवात करत असतात. तर आता आपण पितरांची पूजा कशी करावी याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. तर त्यासाठी एका पाटावर आपण कापड टाकून घ्यायचे आहे. त्यावर एखादी पत्तरवाळी ठेवावी किंवा ताट ठेवावे. त्यामध्ये गहू टाकावे व त्यावर करा आणि केळी ठेवली जात असते. करा पुरुषांचा असतो तर केळी ही स्त्रीची असते. केळी ही मोठी असते आणि करा हा छोटा असतो. जर तुमच्या घरात तुमची आई मृत पावली असेल, सासू मृत पावली असेल तर त्यासाठी केळीचे पूजन केले जात असते. आणि जर तुमचे सासरे किंवा वडील मृत झाले असतील तर त्यासाठी कराची पूजा केली जात असते. आणि आई आणि वडील दोघंही जर गेले असेल तर करा आणि केळी यांची सोबत पूजा केली जात असते. केळीवर करा ठेवला जात असतो पाण्याने भरून आणि त्याची पूजा केली जात असते. तर त्यासाठी करा आणि केळीमध्ये तांदूळ, अक्षदा, हळद, कुंकू टाकावे. त्याला गंधाची बोटे लावावी व त्यावर खरबूज ठेवले जात असते. आणि दक्षिणेकडे तोंड करून पितृ स्तोत्र म्हटले जात असते. यामुळे आपल्याला पितरांचे आशीर्वाद लाभतात. या पद्धतीने तुम्ही भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी. त्याचप्रमाणे पितरांची देखील पूजा करावी आणि भरपूर पुण्य आपल्या पदरात टाकून घ्यावे.